ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड येथील आदिवासी आश्रमशाळेत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। शाळेतील 50 ते 60 विद्यार्थ्यांना कावीळ आणि व्हायरल हिपॅटायटिसची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। शाळेला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेलमध्ये दूषित पाणी मिसळल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे। टॉयलेट आणि बाथरूम मधील सांडपाणी जमिनीत मुरून थेट बोरवेलमध्ये गेले। या दूषित पाण्यामुळे जवळपास 30 विद्यार्थी जॉन्डिस पॉझिटिव्ह आले असून उर्वरित विद्यार्थ्यांना इतर व्हायरल आजारांची लागण झाली आहे। विशेष म्हणजे शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि प्रभारी प्राचार्यांनाही कावीळची लागण झाल्याची माहिती आहे। आजारी विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे। या घटनेमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून दोषींवर तातडीने कारवाईची मागणी होत आहे। जवळपास 30 विद्यार्थी हे व्हायरल हिपॅटायटिसने पॉझिटिव्ह आलेले आहेत, जॉन्डिसने पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि जवळपास दुसऱ्या एका व्हायरल आजाराने जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे असे 30 विद्यार्थी आणखी बाहेर गेलेले आहेत। जवळपास 60 अशी संख्या जवळपास विद्यार्थ्यांची बाहेर आहेत। असं इथले शिक्षक लोक, जे काही शिक्षक मंडळी आहे, शिकवणारे विद्यार्थी आहे, इथले जे काही प्रभारी, जे काही आता सध्या प्रिन्सिपल आलेले आहेत, त्यांना पण जॉन्डिस या रोगाची लागण झालेली आहे। बरेच दिवसाचं पाणी, टॉयलेट बाथरूमचं पाणी जमीनमध्ये सीप होत होतं। ते पाणी बोरवेलमध्ये गेलं। बोरवेल मागच्या बाजूला असल्यामुळे ते लवकर लक्षात आलं नाही। मी सुद्धा त्यानेच बिमार झालो होतो। मी सुद्धा मेसच जेवण करतो, त्यामुळे विद्यार्थी बिमार झाले आणि काही संशयित रुग्ण होते। काहींना जॉन्डिस झाला, काही संशयित होते। त्यापैकी जवळपास 18 ते 20 विद्यार्थी वापस आले विद्यालयातून दुरुस्त होऊन आणि कोणालाही आम्ही बिना ट्रीटमेंटचं घरी पाठवलं।